नमस्कार मंडळी. हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि मी आशा करते की मला सगळेजण सपोर्ट करतील. हे आपलं शेतातील घर आहे आणि हे आपल्या गाई म्हशी आहेत, तर त्यांच्या शिंगांना कलर द्यायचं सुरू होतं आज बैलपोळ्यानिमित्त. आणि हे सगळे जे चित्र आहेत ते माझ्या बाबांच्या मित्रांनी काढलेले आहेत बैलपोळ्यासाठी. आणि हे जे आहेत हे माझ्या मैत्रिणीने काढलेले आहेत मागच्या वर्षी. आणि हे मी काढलेलं म्हणजे मला ड्रॉईंग येत नाही आणि ते दरवर्षी मान असतो ना ड्रॉईंग काढायची, त्याच्यामुळं काढलं होतं. मग सकाळी सकाळी अक्कांनी छान जेवायला केलं होतं चुलीवरती मस्त. त्यानंतर मग मी आणि माझा भाऊ गच्चीवरती गेलो. छान शेत बघत होतो. आभाळ आलेलं होतं, वाटलं होतं खूप पाऊस येईन, पण काहीच पाऊस वगैरे आला नाही तिथं. मस्त सगळीकडे हिरवंगार आहे. त्यानंतर आमचे मामा जे आहेत ते बोंडे बनवत होते, का तर हे आजच्या दिवशी दरवाजाला गाईला वगैरे बांधतात, चांगलं असतं म्हणून. आणि त्यानंतर आईने आणि मी मिळून गोड पुऱ्या केल्या. ते नारळ वगैरे फोडायला जाताना सोबत घेऊन जातात देवाला नैवेद्य म्हणून. त्यानंतर हे तोरण बांधलं होतं मोठ्या गेटला, दरवाजालाही बांधलं होतं. हा एकटाच होता कोट्यामध्ये, सगळेजण जनावरं सोडलेले होते. त्यानंतर माझा भाऊ आणि मामा आमचे नारळ फोडायला गेले होते. आमची विहीर आहे ही, वाहून गेलेली विहीर आहे ही तळ्यामध्ये. मग त्यांनी सगळ्याच देवाला त्यांना नारळ वगैरे फोडून आले ते मस्त. ह्याला घुंगरं बांधले होते, पण हा खूप भेट होता स्वतःच्या घुंगराला, मग आम्ही त्याला नुसतं गळ्यातच बांधलं. नंतर हे आपले गाईला त्यांना सजवलं होतं छान. त्यांनी सगळा तो कलर ना अंगाला लावून घेतला होता सगळ्या जणांनी. हा आपला बैल आज ह्याच्यासाठी तर बैलपोळा साजरा होणार होता. त्यांनी खूप वेड्यासारखं केलं आज. तरी मामांनी आणि भैयांनी खूप शांत केलं होतं त्याला. ही त्याची कलवरी सुरभी नाव आहे हिचं. त्यांनी खूप वेड्यासारखं केलं आज, पण त्याचं काही चूक नाही. आज त्याचा पहिलाच पोळा होता, तर त्याला थोडासा आहे ना आगावच आहे तो, सगळेजण म्हणतात. धिंगाणा मस्ती केली त्यांनी. पण त्याला ना पुरणपोळी खायची होती पूजा करायच्या आधीच. त्याला वाटत होतं मी खावा, म्हणून तो तसा करत होता. मग शेवटी पूजा झाली आणि आईनी बाबांनी त्याला पुरणपोळी खाऊ घातली. मग तो शांत झाला. मग त्यांनी फोटो काढू दिला. तोपर्यंत नव्हतं शांत. त्यानंतर सगळ्या गाईंना त्यांना पुरणपोळ्या खाऊ घातल्या. मग नंतर कुत्तूची बारी आली. मग दोघांनी पुरणपोळ्या खाल्ल्या कुत्तूनी, बाबांनी पुरणपोळ्या खाऊ घातल्या त्यांना. मग नंतर आम्ही सगळ्या जणांनी जेवण केलं. अशा पद्धतीने आपला दिवस संपला. थँक्यू. शेअर अँड सबस्क्राईब.